आता आपल्याला इकडून कुंभलगड फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे। मध्ये आपण थांबलो एका चांगल्या जागी। डॅम आहे इकडे। मोठी गाडी आणि इकडचे डोंगर बघा ना कसे आहेत, सगळे दगडाचेच डोंगर आहेत। हे सगळे दगड आहेत मोठमोठे, हे बघा। इकडे कार पार्किंग आहे आणि आता आपण पोहोचलेलो आहोत कुंभलगड। तर हा पूर्ण फोर्ट आहे कुंभलगड। तिकीट काउंटर तिकडे आहे, तिकडून तिकीट घ्यायचं आहे। तिकीटचे रेट्स काय आहेत मी तुम्हाला सांगतो। 4:10 झालेत। तिकीट दिखाया ना? हां, मस्त असं फोर्ट आहे। आणि द लॉंगेस्ट रोप हे आहे, म्हणजे झिपलाईन आहे इकडे। तर इथून तिथपर्यंत जी आहे ती झिपलाईन आहे, लोक करतायत ऑलरेडी। जबरदस्त एक्सपिरियन्स आहे। कुंभलगड फोर्ट। तर इकडे किल्ल्याची माहिती दिलेली आहे। कुंभलगड दुर्ग 1443 ते 1458 इसवी सनच्या मध्ये हा बनला आहे आणि खूप मोठा किल्ला आहे। त्याचा मॅप पण आहे इकडे। एवढा मोठा पूर्ण किल्ला आहे, केवढा जबरदस्त किल्ला आहे। आणि इकडे इंग्लिशमध्ये दिले सगळं। आणि इकडे आतमध्ये मंदिर आहेत, म्हणजे आपण किल्ल्यामध्ये एंटर केलं तर स्टार्टिंगलाच हे पहिलं मंदिर लागतं आपल्याला आणि मग इथून वरती चालत जाऊन तुम्हाला किल्ला आहे। ठीक आहे आयुष, ठीक आहे। इधर भी मंदिर आहे सब, जैन टेम्पल है। अच्छा, आणि हे जैन टेम्पल आहे। अशी भरपूर मंदिर आहेत आतमध्ये। दादा आपण वरती जाऊया। आणि बघा इकडे तुम्हाला भरपूर अशी मंदिरं दिसतील। ही सगळी मंदिरं आहेत त्या साईडला। एक मंदिर इकडे आहे आणि हे अरावली पर्वत श्रृंखला आहे पूर्ण, तिथपर्यंत मंदिर आहेत। तिकडे पण मंदिर आहेत समोर। आणि अरावली पर्वतांची रेंज पण इकडून सुंदर दिसते। वातावरण प्लेझेंट आहे, ऊन आहे पण गरम नाही होत आहे। आणि त्या समोरच्या झाडावर मोर बसलेत। पहिलो नंबर आलो आपले नीचे जो ने इकडे बाकीच्या फॅसिलिटीज पण आहेत तुम्हाला। इकडे टॉयलेट्स, वॉशरूम्स वगैरे सगळं आहे। तो नहीं दे शायद होगा। जी एंट्री तिकीट आहे किल्ल्याची ही आहे 40 रुपये पर पर्सन। तर ते पण रिजनेबल आहे। आणि पाहू शकता आजूबाजूला सगळीकडे मंदिरं दिसतील। आता आपण चालत चालत वरच्या दिशेला चाललोय। वरती जो दिसतोय हा आहे पूर्ण किल्ला आणि समोरून जो व्ह्यू दिसतोय तो पण जबरदस्त आहे माउंटेन रेंजचा, अरावली पर्वत श्रृंखला। जमाने में 4 हॉर्स राइडर इजीली एक साथ वॉक करके इस पूरे प्रेमाइस को उस समय गार्ड करते। इस पूरे प्रेमाइस के अंदर छोटे मोटे बहुत सारे टेम्पल। और ये वाला है पूरे किले को लाइटिंग इसमें कर सकते हैं। और भी बड़े नहीं रखता और छोटे नहीं ऊंट चल रहा है इधर ऊंट और जैसे स्विमिंग पूल में भी तो क्या कर रहा था मस्त चालायची तयारी तुम्हाला ठेवायला लागेल। चढ आहे पण पायऱ्या नाही आहेत, स्लोप आहे अशा प्रकारचा। त्या स्लोपनी चालत जायला लागतं पण व्ह्यू वर्थ आहे। म्हणजे इकडून जे तुम्हाला राजस्थान एक्सपिरियन्स करायला भेटेल हे वेगळं आहे। आणि या किल्ल्याला
मी जसं तुम्हाला सांगितलं, आता माहिती दिली पूर्ण, ही 35 ते 36 किलोमीटरची वॉल आहे. लॉंगेस्ट वॉल, लॉंगेस्ट वॉल, वर्ल्डची सेकंड लार्जेस्ट वॉल ही इकडे आहे. पूर्ण अशा माउंटन्सला कव्हर करत करत ही खूप लांबपर्यंत गेलेली आहे. 14 माउंटेन कव्हर केलेले आहे. अच्छा, ही वॉल बनवायचं कारण काय भरत भाई? सेफ्टी म्हणून. अच्छा, त्यावेळी त्यावर लोक उभे राहायचे, म्हणजे आपण काय म्हणतो सैनिक म्हणतो ना. अच्छा, एवढे पूर्ण सैनिक तानात म्हणजे पहाऱ्याला असायचे. म्हणजे एवढा सगळा बॉर्डर होती किल्ल्याची. ती पण वॉलच आहे ना तिकडे, ती अशी फिरून आली. ती मी अशी वॉल गेले त्या साईडला पूर्ण ह्या गेट पर्यंत आलेली मागच्या. ती तिकडे समोर त्या डोंगरावर दिसते, ती अशी पूर्ण फिरून आले वॉल. जबरदस्त. आणि किल्ला पण खूप सुंदर आहे, मेंटेन केलेलं आहे सगळं आहे. मेंटेन म्हणजे लाइटिंग रात्रीचं नाईट व्ह्यू जर बघितलं तर खूप भारी दिसतो. हा, रात्री इकडे पूर्ण सर्च केलं तरी दिसेल तुम्हाला नाईट व्ह्यू म्हणून. फोटो भरपूर भेटतील. रात्री किल्ल्यावर फ्लॅशलाईट मारतात, सुपर्ब दिसतं ते पूर्ण. किल्ला चमकतो. हॅलोजन लावलेले आहेत साईडला, किल्ल्याच्या साईडला. 1000-1000च्या वरती हॅलोजन असतील. हो, पहिल्याच्या काळात इतर तोफा ठेवायच्या. अच्छा, त्या साईडला तोफखाना आहे. बघूया ना, जाऊन नंतर वरती जाऊया. तिकडे तोफा ठेवलेल्या आहेत. तर या सगळ्या तोफा आहेत इकडे. तर तोफखान्यानंतर आपण घेत आहोत शॉर्टकट इथून. बाकी तिकडून रस्ता आहे वरती यायला. काय आहे तिकडे? हा, मग इथे फोटो खिचू शकतो ना आपण. तर इकडे एक आर्टिफिशियल तळं बनवलेलं आहे पाणी स्टोअर करण्यासाठी. आहे बघा. आणि किल्ला तिकडे. आता आपण परत फिरून असे वरती जाऊया. आम्हाला वाटलं शॉर्टकट आहे, पण शॉर्टकट नाही आहे. तर मोठं तळ आहे इकडे वॉटर स्टोरेजसाठी. खाली जी जीप सफारी होती तिचे काहीतरी पूर्ण जीप सफारीचे 1400-1500 रुपये आहेत. आणि पूर्ण जंगल आता सफारी बंद आहे. ती चालू असली की 4500 रुपये काहीतरी घेतात. आणि इकडे कॅमल सफारी पण आहे तुम्हाला. कॅमल सफारी करून पण तुम्ही जाऊ शकता. इकडे मस्ती चालू आहे लोकांची फुल. सैमसंग ड्रिंक में बैठा था इसमें. आगे पीछे. धन्यवाद भैया, बहुत बहुत यार. कितना लेते हैं नीचे से ऊपर तक का? नीचे जाओ तो बेटा. आप आपकी लैंग्वेज में बात बोल रहे नीचे जाना तो बिठा देंगे, ऊपर नहीं जाना. नहीं, उनको पैसा नीचे लाने के लिए कितना लो ऊपर नीचे आवाज से जो मैंने दे देना बोले. हाँ. मतलब रहेगा सर 400-500 रुपये तो लेते रहेंगे. तो 400-500 जर प्राइस कळली नाही, पण ते बोलतात. तेवढं द्या. भरत भाईनी राजस्थानी लँग्वेज मध्ये त्यांच्याशी बोलले. मेवाड लँग्वेज आहे ना उनका? ये मेवाड़ी लँग्वेज. हा, इकडे हे सगळे, हा इकडे सगळे मेवाडी आहेत. आणि जिकडे भरत भाई राहतात ते सगळे मारवाडी आहेत. म्हणजे मारवाड ऍक्च्युअली कुठून चालू होता? मारवाड सगळं. आता ह्याच्या मागनं जो पार्ट दिसेल आपल्याला किल्ल्याच्या मागच्या बाजूला, तो सगळं मारवाड आहे. ओके. आणि जो अलीकडचा समोरचा पार्ट आहे तो सगळं मेवाड आहे. अच्छा, मग इकडे सगळे आपल्याला मेवाडी लोक भेटतील. हा, मग भरत भाईंनी आता त्यांना तेच विचारलं, तर ते बोलले की तुम्हाला काय द्यायचं ते द्या. खालून वेगळे रेट असतील. गोड येतात असं काही नाही, म्हणजे काही जरी केलं तरी ऍडजस्ट करतात, असं काही नाही. सही आहे. लोक तुम्हाला ट्रीटमेंट चांगली करतात इकडे. लोकल लोक झाले, बाकी बिझनेसवाले तर करतात. या लँग्वेज मध्ये रेस्पेक्टफुली भाषा जास्त आहे. म्हणजे असं पधारो मारे देश, मेहमान भगवान आहे. अजून काय उदाहरणं देऊ? नाही, झालं आता. तुम्ही एवढं फिरलात राजस्थान, जैसलमेर बघितलंय, आता तुम्हाला आता बघा आपण ऑलमोस्ट किल्ल्याच्या टॉपला आलोय आता.
तुम्ही आलेत का कधी इकडे पहिले? हा मी यायचो, मी टू व्हीलर घेऊन यायचो इकडे हा. मित्रांसोबत मग आता- स्कूलमध्ये असताना वगैरे टू व्हीलर. आता आलो आपण किल्ल्याच्या टॉपला. हा बरं नाही अजून आहे. अजून आहे. हो हां तरी पण ऊन आहे, पण वातावरण प्लेझंट आहे. हवा जी सुटली ना ती थंड आहे, त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही आहे. तिकडून आहे उधर से तिकडून आहे. आता मी पण खूप वर्षाने आलो म्हणून हो. मला पण कन्फ्युजन होतंय. हे काय हे सगळं पहिल्याच्या काळात ते सामान घोडे बांधायला, टाईपमध्ये होतं. घोडे बांधायला. हा घोडे बिडे बांधायला सामान ठेवायचं. मेन किल्ला अजून वरती आहे. हे घोड्यांचं अस्तबल असू शकतं, अदरवाईज गोडाऊन असू शकतं. तेच असणार आहे 100%. पूर्ण माहिती नाही आहे मला, मी पण पहिल्यांदाच आलो आहे. भरतभाई पण खूप वर्षानंतर आले. आमच्याबरोबर कोण गाईड नाही आहे, तर मी तुम्हाला फक्त किल्ला दाखवतो. बाकी माहिती तुम्ही गुगलवर शोधू शकता. किल्ल्याची पूर्ण विकिपीडियामध्ये तुम्हाला भेटेल. आता ह्या गोष्टी आपल्याला माहीत नाही, सध्या आपण दाखवतो तुम्हाला, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पूर्ण माहिती नाही देऊ शकत, पण किल्ला पूर्ण दाखवायचा मी प्रयत्न करेन तुम्हाला. म्हणजे किल्ला तुम्ही माझ्याबरोबर नक्की फिरू शकता आमच्याबरोबर. तर हा किल्ला आहे, हा युनेस्कोच्या अंडर आहे आता. आणि इकडे बघा तुम्ही, सिमेंट वगैरे रेती असं नाही वापरलं जाते, ही मातीच आहे आणि त्याच्यानेच बांधला जातो. कारण युनेस्कोचे नियम आहेत की पहिले जे यूज केलेलं मटेरियल किल्ला बांधायला तेच यूज करायचं परत. त्याच्यामध्ये आता जे नवीन जेवढ्या इंजिनिअरिंग आल्यात किंवा सिमेंट रेती खडी वगैरे आले ती नाही यूज करायची. जसा किल्ला पहिला बांधला गेलेला प्राचीन काळाच्या हिसाबाने, त्या परंपरेच्या हिसाबानेच त्याला परत बांधायचा. खूप सुंदर सुंदर स्पॉट आहे तिकडे. इकडे काहीतरी तोडफोड झालेली आहे. ते बघा तिकडे पण समोर काहीतरी मंदिरासारखं बांधलं आहे. तिकडे खालच्या साईडला आपल्याला सगळी मंदिरं दिसत आहेत. तो पण पूर्ण किल्ल्याचाच भाग आहे. आणि इथून आपल्याला किल्ल्याची वॉल दिसते, जी भिंत आहे ना पसरलेली, ती त्या समोरच्या डोंगरावरून अशी बघा फिरत फिरत अशी पूर्ण त्या डोंगर माथ्यावरून पूर्ण अशी आलेली आहे. हे बघा इकडे, मग समोर ह्या डोंगरावरती भिंत दिसते आपल्याला. आणि आरावली पर्वत रेंज, सुपर्ब व्ह्यू जबरदस्त आहे इथून. खूप मोठा किल्ला आहे, जेवढा एक्सप्लोअर करावं तेवढं कमी आहे. वा, हे भयानक आहे मध्ये मध्ये. हा खूप मोठा किल्ला आहे. हो केवढा मोठा किल्ला आहे. वाव, काय फोटो निघतील इकडून, जबरदस्त. तुम्हाला माहिती आहे का सर, ते पुढचे जे डोंगर दिसतं का 4-5 आधी डोंगर, हा दाखवली वॉल, वरतून पण दिसत होती ती, समोरून आले अशी आणि तिकडून अशी पूर्ण फिरून आले ते. तर इकडे मंदिर आहे देवींचं, आतमध्ये अंधार आहे. देवींचं मंदिर आहे. 700 साल पुराना. आई ते बघा तिकडे आहे मुखौटा. वो क्या चांदी में बनाया हुआ है क्या? चांदी का है वो पूरा. तर चांदीमध्ये घडवलेला मुखवटा पण आहे समोर. आणि जे राजा होते इथले त्यांचे हे कुलदैवत आहे. या अखंड ज्योत, अखंड ज्योत आहे. हाँ, आणि अखंड ज्योत आहे. हाँ, तो ये ज्योति में घी, हाँ, ये सबका भेंट इसी ज्योति में घी आता है. अच्छा, ही अखंड ज्योत आहे. आणि तुम्हाला माहीत असेल भरपूर देव हे अखंड ज्योतीमध्येच असतात. मी आता मध्ये पाचगणीला गेलेलो, तिकडे पण अखंड ज्योत जळवली जाते, तिकडे लाईट वगैरे लावली जात नाही. चला आपण आता निघूया पुढच्या दिशेला किल्ल्याच्या. जय. वडाचं झाड आहे मध्ये आणि असे
सगळं कन्स्ट्रक्शन आहे. आता आपण वरच्या दिशेला चाललोय किल्ल्याच्या. अजून मेन रस्ताच आहे किल्ल्याचा वर. हो, आपण शॉर्टकट आलोय. ही मेन फुटपाथ आहे. या फुटपाथने तुम्ही येऊ शकता. आता आपण ऑलमोस्ट टॉपला आलेलो आहोत किल्ल्याच्या. क्लायमेट चांगलं असल्यामुळे एवढं काही वाटलं नाही, पण थोडंफार तर थकायला होणारच. आणि इथून जी वॉल आहे पसरलेली 35-36 किलोमीटर, ही अजून क्लिअर दिसते. इथून आपल्याला आजूबाजूचा पूर्ण बर्ड आय व्ह्यू भेटतोय. आणि आता आपण ॲक्च्युअल किल्ल्यामध्ये आलेलो आहोत. किल्ल्याचं अंगण आहे हे सगळं. तिकडे देवांचं स्थान आहे त्या साईडला. आणि अजून वरतीही जाऊ शकतो. हां, हे तुळशी वृंदावन आहे. तर हे जे स्थान आहे हे भैरवजींचं स्थान आहे. आणि आता आपण वरती जाऊया. वरती फिरण्यासारखं आहे. सगळे अशा प्रकारचे हे किल्ले आहेत. आय थिंक हे रूम आहेत सगळे इथे. आतमध्ये आले की फुल बुलबुलयासारखं आहे. हे सगळे रूम आहेत. एकाच्या आत एक रूम आहेत. जय श्रीराम. हाँ, काय आवाज म्हणतो. यहाँ पे तो सिर्फ रूम्स है, इधर से जाने के लिए नहीं ऊपर. वरती जायला दुसरीकडून रस्ता आहे. आपण इकडे भटकतोय. इथे पण तसेच रूम्स आहेत सगळे, जसे आपण त्या साईडला पाहिलेत. आणि इथून वरती जायला आहे. येस. हा, आता आपण किल्ल्याच्या टॉपला आलो. आणि वरची घुमट बघा कशी दिसतात किल्ल्याचे. फोटो हम लोग का. तर अशा प्रकारे हे बघा, ही जी वॉल आहे ही पूर्ण गोल फिरून इथून किल्ल्याच्या मागच्या साईडला आले आणि इकडे एंड झाले. अशा प्रकारे वॉलनी कव्हर केलं. काय व्ह्यू आहे इथून. माझ्या गावातनं हा पार्ट दिसतो. हां, हा बॅक पार्ट दिसतो. जबरदस्त वाटतंय खरंच. आणि आता आपण किती हजार फूट आहे. 3000 फीट. हां, असेल आरामशीर असेल. तर ऑलमोस्ट 3000 फुटावर आहोत आपण. जंगल तर एवढं घनदाट आहे इकडे. आणि इकडे वाईल्ड लाईफ आहे. इकडे जंगल सफारी पण होतात, पण सध्या बंद आहेत त्या जंगल सफारी. आता साईट सीइंग चालू आहे फक्त. आणि पहिलंच काळात स्टोन कसं लॉक करायचे. हो, हे सगळे स्टोन लॉक केलेले आहेत. सिमेंट वगैरे नसल्यामुळे याने लॉक. प्रत्येक गड किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला एकच प्रश्न पडतो, मग ते महाराष्ट्रातले किल्ले असू द्या किंवा आता राजस्थानचे, की त्यावेळी जेव्हा एवढ्या मशिनरीज नव्हत्या, मोठमोठ्या क्रेन्स नव्हत्या, काही नव्हतं, तेव्हा कसे काय एवढे किल्ले बनवणं शक्य झालं, ते पण एवढ्या डोंगरांवरती एवढ्या मोठ्या मोठ्या दगडी यूज करून. हा प्रश्न आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बघितले तरी पडतो आणि इकडे आले तरी.
इकडचे किल्ले थोडं जास्त मेंटेन आहेत, आपल्या पण भागातले व्हावे लवकरात लवकर. ज्यांची डागडुजी गव्हर्नमेंट बघत नाही ते त्यांनी करावं आणि अशा प्रकारे त्याला टुरिझमचं स्वरूप द्यावं. एक व्यवस्थित टुरिझम, स्वच्छ आणि सुंदर टुरिझम असं एक स्वरूप द्यावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे, जेवढे पण महाराष्ट्रात राहतात. आता भरतभाई तर इकडचे म्हणजे त्यांचं ओरिजिन, त्यांचं गाव हे राजस्थान आहे, पण ते पण आता महाराष्ट्राचेच आहेत, महाराष्ट्राचेच झालेत. तुम्हाला पण काय वाटतं महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं कसं काय व्हायला खरंच पाहिजे? किल्ले मेंटेन केलं पाहिजे, कारण हे स्टोरीज सगळं आहे ना कुठंतरी आपल्याला आणि आपल्या मुलांना पण जर असं हे मेंटेन राहिलं तर पुढे जाऊन कळणार आहेत. हो. आपण जर नाही लक्ष दिलं त्या गोष्टीवर तर ते हळूहळू सगळं संपणार आहे आणि नंतर मग फक्त स्टोरी म्हणून ऐतिहासिक, हो ह्या ऐतिहासिक गोष्टी आहेत, ह्या जपल्या नाहीत तर संपतील हळूहळू. तर गव्हर्नमेंटने त्या जपायला पाहिजेत, कारण अशा हिस्टॉरिक प्लेसेसला येऊन एवढं बरं वाटतं. आणि खरंच ह्या म्हणजे राजस्थान गव्हर्नमेंट टुरिझमसाठी खूप काही लक्ष देतात, बारीक बारीक गोष्टीचं लक्ष असतो. ह्या किल्ल्यामध्ये सुद्धा प्यायचं पाणी सुद्धा व्यवस्था केलेली आहेत, म्हणजे सगळं आहे. हो, जागे जागे डस्टबिन ठेवलेले आहेत. महाराष्ट्रातले पण भरपूर किल्ले आहेत ज्यांची हो, डागडुजी आहेत, खूप पण त्याच्यातले असे भरपूर आहेत ज्यांची डागडुजी नाही आहे. तर तो एक विषय आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर चला आता बाकीचा किल्ला एक्सप्लोअर करू आपण आणि मग मी घेणार आहे तुमचा निरोप. उद्या आमचा परत उदयपूर ते मुंबईचा प्रवास सुरू होणार आहे, तर तो पण मी थोडक्यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न करेल. आणि आपल्या उदयपूर सिरीजचा हा शेवटचा आजचा एपिसोड असेल. ब्लॉग अजून येणार आहे आपला, तो म्हणजे आता आज तर संपलाय दिवस, आज तर काही पॉसिबल नाही आहे. तर उद्या आपण तर उद्या आपण नाथद्वाराला जाणार आहोत. नाथद्वाराला शंकर भगवानांची सगळ्यात उंच मूर्ती इंडियामधली आहे, ती आपण एक्सप्लोअर करणार आहोत. किती लांब आहे इथून आहेत म्हणजे आपण उदयपूरवरून बघायला गेलो तर एक 30-40 किलोमीटर आहेत, म्हणजे 15 ते 20 मिनिटाचा रस्ता आहे, जास्त ओके. मग आपण ते कव्हर करून मग मुंबईला जाणार आहोत परत, है ना? हो चालेल, ठीक आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील आणि हा उदयपूरचा एपिसोड तुम्हाला आवडत असेल. लवकर आपण अजून पण भरपूर जागी फिरणार आहोत. आता आपण किल्ल्याची बाजू बाकीचा हिस्सा कव्हर करू आणि त्याच्यानंतर मग आजचा हा एपिसोड एंड करू. तर आता आपण परत बाहेर निघत आहोत किल्ल्यामधून. आम्ही खूप धमाल केले, मस्त आहे किल्ला, सगळं व्यवस्थित आहे, बांधलं आहे. थांबा जरा अंधारातून उजेडात येतो. आणि मेन म्हणजे आजूबाजू जो निसर्ग बघायला भेटतोय ना, आरावलीची पर्वतरांग ही बघायला अजून मजा येते. तर आता परत आपण बाहेरच्या दिशेला आलो आहोत आणि थोड्याच वेळात मी खाली जाऊन हा ब्लॉग समाप्त करणार आहे. अजून काही माहिती देता आली तुम्हाला तर तीही देणार आहे. तर आमची आजची कुंभलगडची विजिट संपलेली आहे, सगळ्यांनी एन्जॉय केला. भरतभाई ऑलरेडी येऊन गेलेले. विनोद सर तुम्ही आलेले काय? हो. आप आहे ते? हां, विनोद सर पण येऊन गेले. हे सायकलिंग करत करत सगळीकडे फिरत असतात. आम्ही जसे बाईकवर फिरतो. तू पहिल्यांदा आलास. हां, जय पहिल्यांदा आला. जय तुला कसा वाटला? मला तर फुल धमाल आली, खूप सुंदर आणि धमाल आली, खरंच मजा होतं. आणि जयचं पण तेच मत होतं की आपल्या महाराष्ट्रातले पण किल्ले यांची डागडुजी वगैरे सगळी व्यवस्थित करावी. आणि आता आपण इकडे निघत आहोत आणि हा व्हिडिओ आपण समाप्त करत आहोत. उद्या सकाळी आपण निघणार आहोत नाथद्वारा. हां, नाथद्वारा स्टॅच्यू आहे. हां, शिवजींचा सगळ्यात मोठा स्टॅच्यू, शंकर भगवानांचा सगळ्यात मोठा स्टॅच्यू इंडियामध्ये हा नाथद्वाराला आहे आणि तो उद्या आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर आत्तापर्यंतचे एपिसोड तुम्ही पाहिले नसेल तर मी पूर्ण लिस्ट बनवलेली आहे त्याची, तर तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन पाहू शकता. उदयपूरची सगळी सिरीज बनवलेली आपण. आणि थँक्स टू भरतभाई, अरे नाही यांच्यामुळे आपल्याला एवढं फिरायला आणि एक्सप्लोअर करायला भेटलं आणि चांगली माहिती भेटली, कारण ते इथले असल्यामुळे आपल्याला चांगलं त्यांनी इन्फॉर्म केलंय. काही नाही, तुम्ही पण या सगळेजण फिरायला खूप चांगलं आहे, बघायला पण भरपूर आहे. आणि ते जबरदस्ती घेऊन चाललेत की तुम चलो वहाँ पे, ये देखना ही है. सोनन सर येणारच नव्हते, ते त्यांच्या कामात बिझी होते, पण नाही मला यायचंच आहे तुम्हाला सोबत. तर आम्ही खूप खरंच इकडचे किल्ले पॅलेस वगैरे खरंच फिरण्यासारखं आहे. आपण महाराष्ट्रात फिरतो, पण कधीतरी फॅमिलीला घेऊन आपण आउट स्टेशनला आलो ना तर राजस्थान हे खूप सुंदर आहे, फिरण्यासारखं आहे. उदयपूरला या आणि या सगळ्या प्लेसेस एक्सप्लोअर करा, टुरिस्ट प्लेसेस. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या एपिसोडमध्ये नाथद्वाराच्या, आणि ते एक्सप्लोअर करूया. नंतर आपण उद्या मुंबईचा पण प्रवास करणार आहोत, तर त्याचं पण काही रील्स वगैरे शॉर्ट्स टाकेल. इंस्टाग्रामवर मला फॉलो करा, सुवा ब्लॉग्स म्हणून स्क्रीनवर मी देत आहे. त्याच्यावर माझे डेली ब्लॉग्स आणि डेली रील्स चालू आहेत, तर डेली पोस्ट त्या तुम्ही टाईम टू टाईम पाहू शकता. तर भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर, बाय बाय.